हाऊ टू गेट अ गर्ल आणि तुम्हाला का नाही मिळत. काही लोक बोलतील ओनली पर्सनॅलिटी मॅटर, काही लोक बोलतात ओनली लुक्स मॅटर. सो व्हॉट डज इवन मॅटर? लेट मी टेल यू अ ट्रूथ इन माय ओपिनियन. होऊ शकतं की मी पण चुकीचा आहे, पण मी एक गोष्ट अंडरस्टँड केले, ती आहे की मुलींना तुम्ही माणूस म्हणून बघा, एलियन म्हणून नाही. बाकीचे यूट्यूबर्स तुम्हाला सांगतील ही ट्रिक यूज करा, ती ट्रिक यूज करा, तर असं काही नसतं. सो यू हॅव टू थिंक दे आर ह्युमन. तर आता मुद्द्यावर येऊया. लेट मी टेल यू इन माय ओपिनियन वाय यू कांट गेट गर्ल्स. वन ऑफ द बिगेस्ट रिझन यू कांट गेट गर्ल्स इज लुक्स. येस, आय सेड इट, लुक्स. टेक दिस फ्रॉम evolution. What happens in evolution? Let's rewind thousands of years ago. तुम्ही इमॅजिन करा, तुम्ही एका गुफेत आहात, तुम्ही एक पुरुष आहात, तुम्ही त्या गुफेतल्या मुलीला सांगता लेट्स रिप्रोड्यूस, हॅव बेबीज. शी विल रिजेक्ट यू. वाय? यू डोंट लुक गुड, यू डोंट हॅव बिग स्ट्रक्चर. कारण तिचा एक व्हेरी व्हेरी रेअर आहे. गर्ल्स मेक वन सिंगल एग इन वन सिंगल मंथ. वर्षातून 12 एग्ज. जितक्या मुली अख्ख्या लाईफमध्ये एग्ज नाही बनवत, तितका एक माणूस प्रत्येक सेकंदात स्वतःच्या बॉल्समध्ये घेऊन फिरतो. डू यू सीन व्हॉट हॅपन्स? तुम्ही बघितलात की तिच्या एगची व्हॅल्यू कितकी जास्त आहे कम्पेअर टू युअर स्पर्म काउंट. व्हॉट दॅट बेसिकली मीन्स की जर एका मुलीला चॉईस मिळते एका पुरुषासोबत संबंध बनवायची, तर तिला खूप लक्ष द्यायचं आहे की ती चुकीच्या माणसाला चूज नाही करत. फॉर एक्झाम्पल, तो नाजूक आहे, कारण मुलगी बिचारी एकदा प्रेग्नेंट झाली तर ती स्टक देअर फॉर 9 months. वेरेस पुरुषांचा काय आहे, दे हॅव सो मेनी स्पर्म्स की त्यांना फरकच पडत नाही. बॉईज विल फक एनी सिंगल आउट देअर, कारण याने त्यांना फरक नाही पडत. त्याला न 9 महिने त्रास सहन करायचा आहे आणि न त्याला त्याच्या स्पर्म्सची टेन्शन आहे की वर्षातून 12 वेळाच बनवेन. तर का एक मुलगी एका अगली माणसासोबत आपला एक शेअर करेल? आणि त्यासोबत तिला एक गॅरंटी पाहिजे की तो स्ट्रॉंग इनफ असेल की तो तिची पण काळजी करेल आणि तिच्या मुलाची पण. आणि आता तुम्ही बोलाल की आता जमाना मॉडर्न आहे, पण आपण तर अजून जनावरच आहोत. आपली बायोलॉजी तर तशीच आहे. गर्ल्स विल्स ऑलवेज सर्च अ गाय जो त्यांना बेस्ट मिळेल. ती ॲव्हरेजसोबत सेटल नाही व्हायचं आहे. आणि यात तिची चूक नाही आहे, इव्होल्युशनची चुकी आहे. कारण तिचा एक इतका प्रिशियस आहे की ती रिस्क नाही घेऊ शकत कोणा ॲव्हरेज माणसासोबत. शी वॉन्ट्स टू फाइंड सुपिरियर, सो प्रोटेक्ट करण्याच्या वर्दी असेल, प्रोव्हाइड करण्याच्या वर्दी असेल. सो आय वॉन्ट टू से इज टू गेट गर्ल्स यू नीड लुक्स. आणि यानंतर आहे पर्सनॅलिटी. यात तुमचा सेन्स ऑफ ह्युमर, अनप्रेडिक्टेबिलिटी. आणि लुक्सने माझा मिनिंग आहे बोन स्ट्रक्चर, हाईट, गुड फिजिक, ज्याने तुम्ही स्ट्रॉंग दिसता, वर्दी दिसता. कारण ज्याची हाईट टॉल असते, शोल्डर्स ब्रॉड असतात, बोन स्ट्रक्चर चांगला असतो, विच मीन्स ही हॅव गुड जीन्स. तर आजसाठी इतकंच. स्टे स्ट्रॉंग.